आज क्लिनिकमध्ये एक बाळ आणि त्याचे पॅरेंट्स आले होते। पॅरेंट्स विचारत होते की उन्हाळा इतका तापलाय, ह्या उन्हाळ्यामध्ये आपण बाळाला मसाज देऊ शकतो का? आणि मसाज करायचाच असेल तर कोणतं तेल वापरायचं? तुम्हालाही असा प्रश्न पडला असेल ना? तर आज मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे। चला तर मग सुरू करूयात। मी डॉक्टर पंकजा पाटील साळुंखे। मी एक बालरोगतज्ञ आहे आणि एका चिमुकलीची आई सुद्धा। अनेक पेरेंट्स विचारतात की उन्हाळ्यामध्ये आपण आपल्या बेबीचा मसाज करू शकतो का? तर याचं उत्तर आहे हो, परंतु तुम्हाला काही गोष्टींची खबरदारी घ्यावी लागते। तर त्या गोष्टी कोणत्या? पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आपण बेबीला मसाज करतो तेव्हा कोणत्या तरी ऑइलचा वापर करतो। उन्हाळ्यामध्ये हे ऑइल बेबीच्या शरीरावरती आपण जास्त वेळ ठेवायचं नाही, कारण यामुळे काय होतं, बेबीच्या शरीरावरती एक ऑइलचा लेयर तयार होतो। त्यामुळे बेबीचे स्वेट ग्लँड्स हे ब्लॉक होतात आणि उन्हाळ्यामध्ये जास्त घाम येतो, तो या स्वेट ग्लँड्समध्ये साचून राहतो। यामुळे बेबींना निओनेटल ॲक्ने होण्याचे चान्सेस असतात, म्हणजेच बेबींना पिंपल्स किंवा रॅश येण्याचे चान्सेस असतात। त्यामुळे आपण बेबीचा मसाज झाल्यानंतर बेबीला अंघोळ घालून हे ऑइल पूर्णतः काढून टाकलं पाहिजे। हा झाला पहिला उपाय। दुसरी गोष्ट म्हणजे बेबीला मसाज करताना आपण कोणतं ऑइल वापरायला हवं? तर उन्हाळ्यामध्ये शक्यतो थंड तेलं वापरावी। म्हणजेच कोणती? तर कोकोनट ऑइल। कोकोनट ऑइल हे हलकं असतं, जास्त ग्रीसी नसतं, त्यामुळे ते शरीरावरती जास्त वेळ राहत नाही आणि धुतल्यानंतर लवकर निघून जातं। त्यामुळे आपण कोकोनट ऑइलचा वापर करू शकतो। दुसरं ऑइल म्हणजे आमंड ऑइल आणि ऑलिव्ह ऑइल। हे दोन्ही ऑइल्स एकदम हलके असल्यामुळे ते शरीरावरती जास्त वेळ राहत नाहीत आणि लवकर धुवून टाकता येतात। याच्या व्यतिरिक्त सेसमी ऑइल म्हणजे तिळाचे तेल आणि सनफ्लॉवर ऑइल म्हणजे सूर्यफूल तेल हेही आपण वापरू शकतो। हे दोन्ही तेले लाईट नसतील, जरी हेवी असले तरीही आपण उन्हाळ्यामध्ये वापरू शकतो, कारण त्वचेसाठी हे दोन्ही ऑइल खूप जास्त चांगले असतात। फक्त एवढंच की हे ऑइल लावल्यानंतर आपण लवकरात लवकर बेबीला अंघोळ घालून हे ऑइल शरीरावरून काढून टाकले पाहिजेत, म्हणजेच उन्हाळ्यातही आपण बेबीचा मसाज नक्की करू शकतो। फक्त या दोन गोष्टींची खबरदारी तुम्हाला घ्यायला हवी। अशाच हेल्पफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी डॉक्टर मॉमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।